उद्या आपली एक राईड आहे. कैसा आदमी आहे रे ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. मोठे दादा आले. कसं काय मंडळी, दिस इज हापूस बापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉग मध्ये. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल, आज आपण अजून एका न्यू बाईकची डिलिव्हरी घ्यायला चाललोय. येस, आज आपण एका नवीन हिमालयन 450 ची डिलिव्हरी घ्यायला चाललोय, जी की असणार आहे हार्नली ब्लॅक कलर मध्ये. माझा मित्र गौरव आज त्याच्या बाईकची डिलिव्हरी, मी तुम्हाला आधी पण बोललेलो, आपल्याबरोबर एक दुसरी हिमालयन जॉईन होणार आहे लवकरच. सो आज त्या बाईकची डिलिव्हरी आहे. बघूया, आपले फ्रेंड्स पण येणार आहेत बरेच, बेनेलीवाले, संकेत, भावेश, अक्षय, कोण कोण येते आज. लाईनअप काय काय असणार ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आता फटाफट निघूया, खाली जाऊया, बाईक स्टार्ट करूया आणि लेट्स राईड. कोल्ड स्टार्टिंग द हिमालयन. 1294 किलोमीटर्स झालेत. 1294. आज ॲक्च्युली बाईक घ्यायला ही चाललो आहे आणि उद्या आपली एक राईड आहे. काइंड ऑफ सरप्राईज राईड. अचानक भयानक प्लॅन ठरला आहे आणि नवीन विंडशिल्डवर आपण आपलं नाव पण टाकलेलं आहे, हापूसचा बापूस. आणि आज आता आपण ही बाईक घ्यायला चाललो आहे. आज झाल्यानंतर उद्या आपण एका राईडला निघणार आहे. त्याच्यानंतरचा व्लॉग मोस्टली आपल्या राईडचा असणार आहे. चला निघूया. ओके, सो लेट्स गो. विल बी वेटिंग फॉर दुर्गेश and Bhavesh, I guess. 2 hours later. तर गाडीसाठी एक हार घेऊया आणि निघूया आता. भावेशला यायला वेळ आहे, आला तोपर्यंत तर ठीक आहे, नाहीतर आम्ही कल्टी मारतो. गौरव ऑलरेडी पोचला शोरूमला. नारळ पण नाही घेतलाय. कैसा आदमी आहे रे ये. हार मी आणतोय, नारळ आम्ही आणतोय, हा फक्त गेलाय जाऊन तिकडे उभा राहिलाय. लेट्स गो. हे आलेलं आहे रॉयल एनफील्ड सोनिया मोटर्सचं ठाणेवालं शोरूम. इथेच लाव मागे. कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. वेलकम टू हिमालयन क्लब. आयला आहे रे इकडे कॅमेट पण आहे, व्हाईट पण आहे. मला लास्ट मोमेंटला वाटतं बदलू काय. हा ना, भारी आहे ना. मला पण असंच वाटलेलं रे चायला. व्हाईट बघ ना, व्हाईट कॅमेट, व्हाईट मस्त कलर आहे रे. त्या दोन नाही आहेत. हा सिल्वर कॉफी स्लेट. हा त्या नाही आहेत. ते मला वाटतं त्यांचे जास्त ऑर्डर आले नसतील, कोण घेतलंच नसतील ते. काय एक खालची पण आहे ना. सेमच आहेत का दोन्ही की बटन आहे असं कचकायला. 55 लिटर. हा हा खूप मोठा ना. मायक्रोवेव्ह सारखाच आहे. पाणी बिणी गेलं तर कुठे नाही आहे. 45 लिटर आपल्यासाठी ठीक आहे, गाडीला आपलं बरोबर बसेल. हा, इनफ स्पेस आहे. मोठे दादा आले. पवईच्या रोडला टच झाला. लाईनअप बघा, आज खरा लाईनअप कळेल. एक्सपल्स, हिमालयन, मोठी गाडी 502X, C502, अजून एक 502 आणि अजून एक हिमालयन येणार. आमच्या ग्रुपमध्ये अजून एक मित्राची हिमालयन ॲड झालेली आहे. Yes. खूप मोठा ग्रुप झालेला आहे. 3-4 वर्षाआधी 2021 मध्ये आम्ही लडाखची राईड केली. फक्त 2 जणांकडे बाईक होती, एक संकेत दादाकडे आणि एक अक्षयकडे. अक्षय त्याच्याकडे कुठली होती, FZ होती. आता 3 वर्षात किती झाले, 2024 सुरू झालंय. 1 2 3 4 5 1 6. बघा किती आता खूप मोठा ग्रुप झालेला आणि खूप मजा येणार आहे. आणि लगेच उद्या मी राजला पण निघतोय. अशी खतरनाक एक्साइटमेंट झालेली आहे. 7 गाड्या एकत्र जाणार आहेत यावेळेस. मजा येणार आहे. छोट्या मोठ्या नाही, पटेल गाड्या. छोटी बाईक आहे ती पण येणार आहे. नवीन येईल लगेचच, थोड्या वेळात येईल लगेच ती पण मोठ्या ह्याच्यात. इकडे बघ एकदा थांब. एक थांब. हे थांब संकेत बघ. हां रेडी.
चला सगळं निघतोय. पाऊस पडायला चालू झालेला आहे. सो मी आता स्पीकर म्हणजे माईक काढून ठेवेन. फक्त कॅमेरा राहून देईन असाच, पण माईक तर काढायला लागतो काही झालं तरी. सो मे बी आता पुढे थांबल्यावरच बोलतो. सो फायनली घरी आलेलो आहे. मजा आली खूप मस्त. सगळे फ्रेंड्स होते. नवीन बाईकची डिलिव्हरी घेतली. गौरवची बरेच टाईम झाला आम्ही बोलत होतो की कधी येणार. ऑलमोस्ट 3-3.5-4 महिने लागले ही पण बाईक यायला. आणि ती पण आत्ता ॲक्च्युली नॉर्मली अवेलेबल असायला पाहिजे होत्या या बाईक आत्तापर्यंत, पण आत्तासुद्धा 3-4 महिन्याची वेटिंग सांगतायत आणि आत्ता त्याला खूप वेळ लागला. बट एनिवे फायनली डिलिव्हरी घेतली. ॲक्सेसरीजमध्ये त्याने फक्त पुढची जी आरीची ओरिजिनल मोठी विंडशील्ड आहे ती लावून घेतली. त्याला ती आवडलेली फॉर सम रिझन्स. आणि आता आज बाईक घेतली आहे आम्ही आणि लगेच उद्या आम्ही एका मोठ्या राईडवर निघतोय. मोठ्या म्हणजे नॉट मोठ्या बट मॉन्सून राईड, एक शॉर्ट 1 डे स्टेची राईड आहे. 500 किलोमीटर असेल. आज ही नवीन बाईक घेतली आणि त्याला पण आम्ही घेऊन जाणार आहे. सो एकाच राईडमध्ये त्याचे 500 किलोमीटर होणार आहेत. लगेच उद्या आल्यानंतर परवा लगेच तो बाईक फर्स्ट सर्व्हिसला देऊ शकतो अशा कंडिशनमध्ये आम्ही जाणार आहे. सो तुम्ही पण बघत राहा. नेक्स्ट ब्लॉग जो येणार आहे तो मॉन्सून राईडचा असणार आहे आणि एपिक राईड असणार आहे, कारण आम्ही खूप मस्त अशा मॉन्सूनवाल्या डेस्टिनेशनवर चाललो आहे काइंड ऑफ. तर ते तुम्हाला बघायला खूप मजा येईल. आणि आय गेस 7 बाईक्स तर असणार आहेत फॉर शुअर आणि खूप लोक असतील. सो राईड करायला पण मजा येते तेवढीच. आणि बघूया पाऊस कसा साथ देतोय, पाऊस किती वेळ आपल्या बरोबर असणार आहे, किती चांगली आणि कशी राईड होईल ते. सो हे सगळं तुम्हाला या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो प्लीज स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझं कंटेंट मराठीमध्ये आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.